हाय नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तरी सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर आता गुढीपाडवा येतो आहे, त्याच्यासाठी मी किचन क्लिनिंग काढलेलं आहे करायला. तर मी आता वरचे ॲल्युमिनियमचे डबे किंवा टेलचे डबे घासून घेते. तर मी बारीक घिसणी घेते, ते बारीक तारची असते ना, ती घिसणी घेतलेली आहे. आणि काही शॅम्पू असतं आपलं, ते शॅम्पूने डबे घासते मी ॲल्युमिनियमचे. कारण त्याच्याने एकदम असं चमकता पण डबे आणि मस्त पण निघतं, चिकटपणा सुद्धा निघून जातो. बघा मी आता सर्व डबे घासून घेते, पूर्ण डबे वगैरे घासून घेते. मुलगा गेलेला आहे स्कूलला, आता येईलच तो. आता स्वयंपाक वगैरे पण बाकी आहे आमचावाला. बघा आता आलेला आहे तो म्हणतो आहे की मम्मी मला मोबाईल पाहिजे व मला व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यामुळे त्याला म्हटलं थांब थोडा वेळ, घ्यायचो मग नंतर मोबाईल. तर आता चला बघा मी आता हे आपल्या बाजूमध्ये मावशी राहते आमचीवाली, त्यांच्याकडे नळाचं पाणी येतं, आमच्याकडे बोरिंग आहे. मी काही नळाचं कनेक्शन घेतलेलं नाही आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं नळच्या पाण्याने घासून घेऊ भांडे. आता बघा आता नळच्या पाण्याने नळी घेतली, त्यांचं पाणी झाल्यावर आणि मग डबे घासून घेते. बघा आता एक डबा घासला गेलेला आहे माझा, आता दुसरा पण घासून घेते मी. तर तुम्ही पण शॅम्पूने घासून बघा, डबे कसे मस्त निघतात. ॲल्युमिनियमचे डबे आणि ॲल्युमिनियमचे भांडे मस्त निघतं याच्याने, शॅम्पूने आणि बारीक घिसणीने. बघा आता घासून घेते मी. तर हे व्हिडिओ आवडल्यास तर कंटिन्यू करा. चला मग. बघा आता सर्व भांडे घासून घेतलेले मी आणि उन्हात ठेवून घेतलेले आहे, झाकण वगैरे डबे. हे बघा एवढे भांडे घासले मी आज. मी एकखट्टे असं एक सोबत काढत नाही मी किचनचं, एक दिवस काही असं करते मी. कारण आपल्याला पण घरात स्वयंपाक वगैरे सर्वच करावं लागतं खरी, आणि आपला पण जीव असतो आणि आपण पण थकून जातो. त्याच्यामुळे मी थोडंच काढते किचनचं. आता आज वरचं काढला तर उद्या दुसऱ्या दिवशी आपल्या रॅकवरचे भांडे टेलचे खालचे असे काढून घेईल मी. हे बघा आता सर्व भांडे घासून घेतलेले आहे मी आणि उन्हात मस्त वाळू देते. आता बघू शकता तुम्ही डबे किती मस्त निघालेले आहे. आता संध्याकाळी डबे आणल्यामध्ये आणि बघा आता पेपरचे आपलं पेपरचं कवर लावून घेते मी झाकणांना, कारण त्याच्यामुळे आपले धूळ बसत नाही झाकणांवर, जास्त खराब होतं आणि त्याच्यामुळे. आणि बघा सर्व डब्यातले जे सामान होतं ते घरात पेटून घेतलेलं आहे मी. शेवया, बाजरीच्या वड्या, मिरच्या, असं मसूर डाळ वगैरे सर्व. बघा आता सर्व झाकणांना मी आता पेपर लावून घेते. बघा सर्व झाकणांना लावून घेतले पेपर. किती डबे येते व ॲल्युमिनियमचे, काही स्टीलचे. आता झाकण लावून घेते मी. बघा आता मी सामान भरून घेतलेलं आहे डब्यांमध्ये. बघा आता माझा आधी डबे रचू लागतो आहे मला. सर्व डबे त्यानेच ठेवलेले आहे, कारण मिस्टर पण घरी नाही आहे आणि तो उंच पण आहे, त्याच्यामुळे त्याला म्हटलं भाऊ मी खालून दे. बाय.